आता आपण वळूया ठाण्याच्या बातमीकडे। ठाणेकरांकरता आनंदाची बातमी आहे। ठाणे मेट्रोचा पहिला ट्रायल रन सुरू आज झाला, म्हणजे तो पार पडला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ट्रायल रनला उपस्थित होते। ट्रायल रनचा पहिला टप्पा घोडबंदर मार्गावरील गायमुख ते विजयनगरी असा होता। 3.5-4 किलोमीटरचा रस्ता। वर्षाच्या अखेरीस ठाणे शहरातील मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होईल। गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा हा मार्ग असेल। 10 स्थानकं आहेत। या मार्गावर एकूण 10 स्थानकं आणि प्रवाशांचा वेळ त्यामुळे वाचेल। त्याचबरोबर वाहतूक कोंडीमध्ये सुद्धा कमतरता होईल, म्हणजे वाहतूक कोंडी टळायला मदत होईल। हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल। 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास 21 लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे 50 ते 75% या ठिकाणी कमी होणार आहे। आणि विशेषतः एलिव्हेटेड मार्ग असल्यामुळे रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियमित होणार आहे। मुंबई ठाणे जी रेल्वे धावली होती ती 22 सप्टेंबर 1853 साली, 22 एप्रिल का काय ते, आणि आज 22 तारीख आहे। जवळपास 172 वर्षानंतर पुन्हा ही मेट्रो ठाण्यामध्ये धावती आहे। म्हणजे ती रेल्वे होती, आता ही मेट्रो आहे। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ठाण्याला मेट्रो देण्यापासून वगळण्यात आल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर ठाणे मेट्रो प्रकल्पाला चालना दिल्याचं शिंदे म्हणाले। दरम्यान 2019च्या काळात ठाणे मेट्रो प्रकल्पाचं काम थांबवण्यात आलं होतं, नाहीतर आता पूर्ण 58 किलोमीटरचं उद्घाटन केलं असतं असं मुख्यमंत्री फडणवीसांनी मविया सरकारवर निशाणा साधताना म्हटलं। मंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं होतं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली। प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा 2019 पर्यंत आम्ही गाठला होता, परंतु 2019 नंतर जे सरकार आलं त्या सरकारने कामं जवळपास थांबवली होती। त्यामुळे 2.5 वर्ष ही कामं मागे गेली, नाहीतर आता आम्ही पूर्ण 58 किलोमीटरचं उद्घाटन करताना तुम्हाला दिसलो असतो। पण दुर्दैवाने आम्हाला ते करायला आता जवळपास 1-1.5 वर्ष, अजून 2 वर्ष लागतील। 20 कोटींच्या निधीवरून सरवणकर यांनी सारवासारव केलेली आहे। आपल्या आमदारकीच्या काळातील निधी मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय। काही कामं बाकी राहिली होती म्हणून हा निधी मिळालाय असं ते म्हणाले। सदा सरवणकर यांनी वक्तव्य केलं होतं की आत्ताचे आमदार आहेत त्यांना 2 कोटी पण नाही मिळाले, पण मी माजी आमदार असून सुद्धा मला 20 कोटींचा निधी मिळाला। या वक्तव्यावरून गदारोळ झाला। मवियाच्या अनेक नेत्यांनी त्यावर टीका केली, त्यामुळे मग सदा सरवणकर यांनी सारवासारव केलेली आहे। सदा सरवणकरांच्या निधीच्या मुद्द्यावरून त्यांनी स्वतः खुलासा केलाय। शिंदे फडणवीस असल्यावर निधी कमी पडत नाही असं ते म्हणालेत आणि मी आमदार असताना जो निधी उरला होता तो मला मिळालेला आहे असं ते म्हणतायत। मी म्हटलं आत्ताच्या आमदाराला तुम्ही 2 कोटी म्हणत असाल तर मी ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला आम्हाला 25-30 कोटी मिळत होते। आजही मी आमदार नसताना माझ्याकडे त्यापैकी म्हणजे 2023-24 आणि 24-25 या कालावधीमध्ये मंजूर झालेले साधारण 20-1 कोटीची कामं आजही व्हायची आहेत। त्याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे आणि फडणवीस सारखा जर नेता असेल तर आमदारांना नागरी कामांसाठी निधीची कमतरता पडत नाही, हे मला त्या माध्यमातून सांगायचं होतं। मुंबईतल्या शिवाजी पार्क जिमखान्याचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी सचिनने टेबल टेनिस आणि बिलियर्ड्स खेळत स्ट्रोक लगावले। या कार्यक्रमाच्या वेळी सचिनने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला।
तब्बल 1.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा ऐतिहासिक जिमखाना पुन्हा एकदा नव्या रूपात, रंगात, ढंगात सुरू झालाय. या जिमखान्यातून भारतीय क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी सुरुवात केली. या कार्यक्रमाकरता राज ठाकरे, मिलिंद नार्वेकर, सदा सरवणकर, संदीप देशपांडे उपस्थित होते. त्याचबरोबर MCAचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. दरम्यान भाजपचे नेते आशिष शेलार या सोहळ्याला अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं. मला इथे येऊन सगळ्या माझ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. आठवत आहे मला या ग्राउंडवरती मी इथे जया आणि गोपाळचा जो वडापाव मिळायचा तिकडे मित्रांबरोबर बसून तिकडे आम्ही संध्याकाळी वडापाव खायचो प्रॅक्टिस नंतर. तिकडनं आता हा एवढा उत्कृष्ट जिमखाना झालाय हे बघून फार आनंद होतो. आणि बरेच जण इन्व्हॉल्ड होते, कमिटी होती, सगळे इन्व्हॉल्ड होते. आणि खास करून जेवढं मला आता इकडे कळलेलं आहे त्याच्यात राज ठाकरेजींनी पण भरपूर मदत केली. नुसतं परमिशन घ्यायला नाही पण आय थिंक ही वॉज ऑल्सो इन्व्हॉल्ड इन डिझायनिंग आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. सर्वात आनंद काय होतोय की आपले महान क्रिकेटपटू जे नुसते शिवाजी पार्क जिमखान्यालाच नाही खेळले पण मुंबईलाही खेळले आणि भारताचंही नाव मोठं केलं, त्यांच्या आठवणी आत आहेत क्लबमध्ये. एक ट्रेडिशन जे आपलं आत्तापर्यंत शिवाजी पार्क जिमखान्याचं आहे ते रिवाईव्ह केलेलं आहे, तसंच ठेवलेलं आहे. आणि मॉडर्न गोष्टी आहेत. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इथे मला बघून जो आनंद झालेला आहे तो मुलींसाठी इथे ड्रेसिंग रूम्स केलेले आहेत, चेंजिंग रूम्स केलेले आहेत. त्या मला वाटत नाही फारशा कुठे झालेल्या आहेत आत्तापर्यंत. माझी हीच एक रिक्वेस्ट असेल सगळ्या क्लब्सना आणि अथॉरिटीजना जे परमिशन देतात ते की मुलींचं क्रिकेट आता पुढे जाते चांगलं. वेगवेगळ्या टुर्नामेंट्स इंट्रोड्यूस होत आहेत तर मुलींसाठी चेंजिंग रूमसाठी तरी नक्कीच परमिशन मिळाली पाहिजे. नुसत्या शिवाजी पार्क जिमखान्या इथे आत त्यांना दिलेले आहेत परमिशन्स करायला ड्रेसिंग रूम्स. पण माझी अशी इच्छा आहे की मुंबईतच नाही पण भारतात सगळीकडे त्यांच्यासाठी चेंजिंग रूम्स असायला पाहिजेत आणि त्यासाठी परमिशन जी आहे ती तात्काळ द्यावी अशी माझी रिक्वेस्ट आहे. मला ऑलवेज वाटतं की चांगली जी एक थॉट प्रोसेस असते त्यानंतर रिझल्ट्स लागतात. तर हे एक मोठं एक्झाम्पल आहे इकडे की ना आपण म्हणतो की थॉट्स लीड टू ॲक्शन आणि ॲक्शन लीड्स टू गुड परफॉर्मन्सेस. तर पहिली इनिंग तर शिवाजी पार्क जिमखाना इथे खेळलेले आहेत. बाकीच्या सगळ्या मुलामुलींच्या हातात आहे की ह्याचा पूर्ण फायदा घ्या, मेहनत करा, प्रॅक्टिस करा. मुंबईचं, शिवाजी पार्क जिमखान्याचं, मुंबईचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा.